माझेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवेत घेईन सारे आकाश. चमचेगिरी नाही, ईमानदारी बोला, ईमानदारी. ईमानदारी आत्मसन्मान विकून नाही केली जातो ओव्हरलोड. या खुदा रहम कर रहम. आजची रात्र खूप भारी आहे. तरुण मुलीला इतकी सूट द्याल तर त्रास तर होणारच ना. आता तर मानसी रात्रीपर्यंत घरी आली तर बरं. एवढी रात्र झाली आता आणि इथे दूर दूर पर्यंत कोणी माणूस सुद्धा नाहीये. इथे मेकॅनिक मिळणार तरी कुठे? मी तुला शेवटचाच विचारते रमाकांत, खरं खरं सांगून टाक की तुम्ही लोकांनी माझ्या भावाला किडनॅप करून कुठे लपवून ठेवलंय. किडनॅप? आपल्या प्रेमाला सफल करण्यासाठी मी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवायला तयार आहे मानसी. मानसी काय करतेस तू? इथे नेटवर्क मिळणार नाही ग. तू मला जरा तुझा मोबाईल दे प्लीज. मी तर माझा फोन घरीच ठेवून आलोय, म्हणजे कोणीही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चांगलंच आहे. आणि तुझा पण मोबाईल लागत नाहीये. आता आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार. आर्यन, तुला मस्करी वाटते सगळी, आणि इथे माझा जीव टांगणीला लागलाय. कुठे चाललीस तू? घरी जाते मी. वेडी झालीस काय? माहिती आपण शहरापासून किती दूर आलो? कितीही दूर आलेलो असू, मी पूर्ण रात्रभर इथे नाही राहू शकत. काळजी करून मम्मी पप्पांची वाईट अवस्था झाली असेल. तुला समजत कसं नाहीये? समजतंय मला मानसी, पण इथून आता घरी जाणं जितकं अशक्य आहे तितकंच खतरनाक पण आहे. काय होणार आहे? मी मरूनच जाईन ना. मरून जाऊ दे मला. असं वेड लागल्यासारखं बोलू नकोस ग. हो, वेडी झालीये मी. मला काहीच समजत नाहीये की आपल्या बरोबर हे काय होतंय आज. आर्यन, मला वाटतंय फकीर बाबांचं बोलणं खरं होणार आहे बहुतेक. आजची रात्र खूप त्रासाची असणार आहे. खूप त्रासाची असणार आहे आर्यन. ज्या रात्रीने तुला माझ्या इतक्या जवळ आणून उभं केलं आहे, ती रात्र त्रासाची कशी काय असू शकते? काय ते दुखतंय, खूप खूप दुखतंय. दुखतंय तुला? दुखतंय तुला? आठवलं का आता? आठवलं का नाही? रमाकांत, मला काहीच माहित नाही मुलांच्या बाबतीत. काहीच नाही. बोलला का काही? हा नाही मॅडम, मी सगळे प्रयत्न केले, पण हा तोंड उघडायला पण तयार नाहीये. याचं फक्त एकच ठरलेलं उत्तर आहे की मला काहीच नाही माहिती. बोल रमाकांत. टोळ्यांसमोर अंधार पसरला की काय?
मी तुला सांगितलं होतं की सूर्य मावळाच्या अगोदर माझ्या भावाचा पत्ता मला सांगून टाक, पण नाही, तू नाही ऐकलंस माझं. आता तुझ्या आयुष्याचा सूर्य अस्त होणार आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे? हं? तू स्वतः की तुझी ती मुलगी? मला चांगलंच ठाऊक आहे की तुला सगळं काही माहिती आहे. मी सांगितलंय की प्रामाणिकपणा हेच माझ्याजवळची ठेव आहे, माझी सचोटी आहे. मला काहीच माहित नाही. रमेश, काय वाटतं तुम्हाला इन्स्पेक्टर? 3rd डिग्रीचा वापर करायला पाहिजे? 3rd डिग्री? नाही मॅडम, जर ह्याच्यावर 3rd डिग्रीचा वापर केला तर हा मरून जाईल. मॅडम, मला वाटतं की हा खरं बोलतोय. मला माहितीये की हा खरं बोलतोय, पण जोपर्यंत माझा भाऊ माझ्या जवळ परत येत नाही तोपर्यंत ह्याला असं इथेच लॉकअपमध्ये ठेवा, म्हणजे मी ह्याच्या मानसी बरोबर सौदा करू शकेन. परमेश्वरा, हे खरं आहे की ना आमचं प्रेम कमी झालंय आणि ना आमच्या प्रेमावरचा आमचा विश्वास, पण हे सुद्धा खरंच आहे की आम्ही कदाचित या जन्मात नाही भेटू शकणार. हे प्रेमाच्या प्रतीकांनो, आमचं प्रेम सुद्धा स्वर्गातच साध्य होईल असं दिसतंय. हो, हे चांगलंच आहे की प्रेम स्वर्गात साध्य होईल आमचं, पण ज्या दुनियेत प्रेम साध्य होईल आमचं, ती दुनिया सुद्धा स्वर्गापेक्षा कमी नसेल ना. हे प्रेमाच्या प्रतीकांनो, आमच्या या दुनियेला स्वर्ग बनवून टाका. भेट तुझी माझी घडे जशी या गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडे जशी या गगनाला धरणी मिळे. नयनांच्या डोही तुझ्या डुंबून गेलो मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडी जशी गगनाला धरणी मिळे.
धडधड वाढे उरी कसली ही देवा परीक्षा दूर होनी त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना ला 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 धडधड वाढे उरी कसली ही देवा परीक्षा दूर होनी त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना धडधड वाढे उरी कसली ही देवा परीक्षा धडधड वाढे उरी कसली ही देवा परीक्षा दूर होनी त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना धडधड वाढे उरी अरे यार, त्याला पण आत्ताच यायचं होतं. त्याला काय माहित त्याने माझ्याकडून काय हिरावून घेतलं. अरे थांबव त्याला, कदाचित आपल्याला त्याच्याकडून काही मदत मिळेल. जा ना. ओके. दादा प्लीज. काय झालं सर? माझी गाडी खराब झाली होती. काय तुमच्याकडून काही मदत मिळू शकेल मला? मला मेकॅनिकची गरज आहे. जरूर सर, मी स्वतःच मेकॅनिक आहे. बघतो ना काय झालं. अरे काय सांगता काय? प्लीज. तुम्ही बघा जरा, मी एका मिनिटात आलो. घ्या सर, तुमची गाडी दुरुस्त झाली. दुरुस्त झाली? वा, थँक्यू सो मच. तुमचं किती रुपये? राहू दे साहेब, राहू दे. छोटंसं काम होतं. थँक्यू सो मच. चुप रहा. अगं, यापेक्षा तर बरं झालं असतं की आज तू नाही, तुझं प्रेत इथे आलं असतं. काय झालं असतं जास्तीत जास्त? आम्ही थोडे रडलो असतो. कमीत कमी आमची आबरू तर वेशीवर टांगली गेली नसती. तू आम्हाला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीच नाही सोडलंस मानसी. आज तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या बाबांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. चालायला लाग इथून, चालायला लाग. मम्मी. मानसी बाळा, वहिनी फार रागात आहेत. तू काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. पण बाळा, हे सुद्धा खरंच आहे की काल रात्री रमाकांत भाऊनं पोलीस पकडून घेऊन गेले. पण काय गुन्हा काय त्यांचा? खंबाटा मॅडम आहेत ना, मॅडमने असा आरोप केला त्यांच्यावर की रमाकांत भाऊनी तुम्हा दोघांना पळवण्याचं षडयंत्र रचलं होतं. मनसी, तू चिंता नको करूस. पुढच्या 2 तासांमध्ये
2 तासांमध्ये तुझे पप्पा तुझ्या घरी असतील, हा माझा तुला शब्द आहे. बाळा चल घरी चल. ये. इन्स्पेक्टर साहेब, कोणत्या गुन्ह्याखाली रमाकांना आत टाकले तुम्ही? तुम्ही कोण आहात? मी तोच आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना अटक केलेली आहे. मिस खंबाटांचा भाऊ आर्यन नाव आहे माझं. अच्छा, तर तुम्ही मिस्टर आर्यन आहात. सोडलं त्या लोकांनी तुम्हाला? त्या लोकांनी मला पकडलंच कुठे होतं. हे बघा मिस्टर आर्यन, मॅडम खंबाटांनी त्यांच्या विरोधात रिपोर्ट लिहिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की रमाकांत ह्यांनी षड्यंत्र रचून तुम्हाला किडनॅप करवलं. आणि तुम्हाला एकदा सुद्धा तपास करावासा वाटला नाही? 25 वर्षांचा मुलगा आणि 22 वर्षांची मुलगी जर आपल्या मर्जीने कुठे फिरायला जात असतील तर मग कायद्याच्या नजरेत तो गुन्हा ठरतो का? त्यांना आत्ताच्या आता लगेच सोडून द्या. हवालदार सर, सोडून द्या त्यांना. हां. काय झालं? पप्पा, हो जे काही झालं तो फक्त एक अपघात. आर्यन, मनसेची त्यात काही चूक नाही. तर ठीक आहे. रमाकांत तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा. हवेशी गुज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन. कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, स्वप्न